नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय शंकर सर्वांना. मीच तुमचा विस्तो विघ्नेश माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो इथे म्हणायला. आणि मी आणि काका जरा कामानिमित्त जरा थांबलेलो पाठीमागे. तर आता आम्ही काकानी मी गाडीवर चाललोय, बाईकवर चाललोय आम्ही. आता पुढे भेटूया त्या सर्वांना, सर्व सेवेकरांना भेटूया, बघूया जे जे काय धमाल करतायत ते तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करतो. नमस्कार मित्रांनो, आता पिलर घेऊन झाले. खूप नाकिन्नवाले पिलर घेताना, कारण का ऍक्च्युली खूप जड होते पिलर, पण सगळ्या सेवकांनी मेहनत घेतली आणि पिलर आता गाडीत टाकलेत. माझ्या बाजूला बघू शकता मनी आणि पप्पा आहेत. खूप जड होते पिलर, खूप जड होते. नाही शूट करता आलं त्या टायमाला, कारण का माझी गरज लागणार होती तेव्हा आणि लागली माझी गरज. तर मित्रांनो, जी तयारी दिसते ती तयारी आहे दत्त जयंतीची. अनेक सेवेकरी खूप खूप मेहनत करतात, बघू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, तर आता पिलर लावून झालेत. खूप कष्ट घ्यावे लागले पिलर लावताना, कारण का एक पिलर पडला असता आणि थोडक्यात वाचवलाय श्रीदादा आणि अनेक सेवेकऱ्यांनी. तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. तर काय काय जे आता सेटअप करताना जे जे आम्हाला करावं लागतंय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बाकी तुम्हाला समजून येईल किती सेवेकरी मेहनत करतायत ते. नमस्कार मित्रांनो, तर आता बाहेरचा सेटअप लावून झालाय. ऑलमोस्ट सगळा सेटअप लावून झालाय आणि आता आतमधलं मठाच्या आतमधलं काम चालू आहे. 2:30 वाजलेत रात्रीचे, तरी सेवेकरी काम करतायत. सेवेकऱ्यांना भूक लागली, ऑब्व्हियसली इतकं काम करतायत तर भूक लागणारच. 2:30 वाजता सेवेकऱ्यांनी मुंबई दरबारमधनं नाश्ता मागवला. नाश्ता म्हणण्यापेक्षा डायरेक्ट जेवण मागवलंय. आणि आता इकडे बघा, तुम्ही बघू शकता खायला वगैरे बसलेत. सुदर्शन दादा आहे, बेटा दादा आहे, मनोज दादा आहे. खरंच खूप मेहनत घेतात, तेव्हा तुम्हाला इतकं चांगला उत्सव बघता येतो. तेच मी प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत आणायचा. मित्रांनो, रात्रीचे 3 वाजले तरी मठामध्ये काम चालू आहे. मी देखील आहे. बट खूप मेहनत घेतोय दत्त जयंतीची. सगळे सेवेकरी खूप मेहनत घेत आहेत. बघूया पुढे काय काय होतंय. नमस्कार मित्रांनो, तर फायनली सगळी तयारी झालेली आहे. पिलरला वगैरे, गेटला वगैरे आपला सगळा कलर वगैरे लावून झालेला आहे. माझे हात तुम्हाला कलरचे दिसतील. थोडीफार मेहनत मी पण घेतली आहे पिलरला कलर लावायला. आतमध्ये बघाल तर सगळा सेटअप तयार आहे. फक्त आता तोरण लावायचं बाकी आहे आणि अनेक सेवेकरांशी बोलून घेऊ आपण. नमस्कार मित्रांनो, दत्त जयंतीची इतकी तयारी जोरदार सुरू आहे की इथे एक स्वामीसेवक सकाळपासून थांबला आहे आणि ती खूप मेहनत घेते दत्त जयंतीसाठी. आपल्यासोबत किरणताई आहे. किरणताई सकाळपासून आपली इथे सेवा करायला थांबले आहे मठामध्ये. काय बोलशील ताई? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी नेहमीच स्वामींची सेवा करत असते, पण आज मला दत्तगुरूंची दत्त जयंतीच्या निमित्ताने सेवा करण्याचं भाग्य मिळत आहे. तर सेवा करताना आम्ही सगळे सकाळी आलो आहे आणि आम्हाला इतके लीन झालो सेवा करता करता की आम्हाला
दत्त जयंतीची पहाट उजाडली समजलंच नाही, तरी आम्ही त्याच उत्साहात आम्ही सगळे सेवा करत आहोत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, फायनली दत्त जयंती पूर्ण झाली आहे. आपल्यासोबत आहे श्रीदादा. श्रीदादा, काय बोलशील? आज दत्त जयंतीचा आपण इतक्या थाटामाटात उत्सव साजरा केला. तुला एक एक्सपिरियन्स आला असेल की जेवणाबद्दल कसा शेअर करशील तू? नाही, जेवणाचं तर सगळ्यांना आता कळलं येते की काय विषय घडला, कशी स्वामींची लीला घडली. आणि हा काय लपवता येण्यासारखा हा इन्सिडन्स किंवा ही लीला नव्हती स्वामींची. अक्षरशः लोकांची लाईन खूप मोठ्या प्रमाणात इथे लागली होती, रांग लागली होती. आणि तेवढ्या वेळामध्ये जेवण संपलं, महाप्रसाद इथे संपला. आणि त्यानंतर जी काही किमया झाली स्वामींची ती खरंच अलौकिक आहे. आणि अक्षरशः आम्ही भारावून गेलो हे सगळं पाहताना. स्वामी करून आपल्याला वाटतं की आपण भारावून गेलो किंवा आपण आश्चर्य वाटण्यासारखे ठीक आहे, पण हे सगळं स्वामींचं पूर्व नियोजन असतं जे आपण कधीतरी ओळखण्यामागे कमी पडतो असं मला वाटतं. पण त्यांचं नियोजन हे ठरलेलं असतं, कधी काय वेळ मुहूर्त सर्व गोष्टींसाठी त्यांनी हे सगळं नियोजन केलेलं असतं. आपण काही करत नाही, पुढचा क्षण पण त्यांनी ठरवलेलं काय असतं. आणि हे दत्त जयंती उत्सव अतिशय सर्व सेवेकऱ्यांच्या मेहनतीमुळे, अथक परिश्रमामुळे आणि सेवेमुळे खूप यशस्वीरित्या आणि खूप छान प्रकारात आणि छान आनंदात साजरी झाली. धन्यवाद दादा. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.